नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पार्थ काव्याला सांगतो, काव्य आणि मी कधीच वेगळे होणार नाही आणि आपण दोघं कधीच एकत्र येऊ शकणार नाही. रम्या सांगते, असं असेल ना पार्थ, तर मी तुला सोडून कधीच जाणार नाही आणि सगळे पत्ते आता मोकळे झालेच आहे. तुझ्या तोंडावर सांगते, लग्न करेल तर तुझ्याशीच करेल. पार्थ चिडतो, तुला लाज नाही वाटत रम्या? विजयसोबत तुझा साखरपुडा झाला आहे आणि तू काय बोलते हे? रम्या सांगते, कोण विजय? मी नाही ओळखत त्याला. मी लग्न करेल तर फक्त तुझ्याशीच आणि तुला सोडून मी कधीच कुठेच जाणार नाही, हे लक्षात ठेव, असं म्हणून तिथून निघून जाते. तर जीवाने नंदिनीसाठी फुलं आणलेले असतात आणि आल्या आल्या तिचे डोळे बंद करतो. तेव्हा नंदिनी सांगते, हात पुढे करून द्या सरप्राईज माझं. तर जीवाला खूप राग येतं, हे काय हे असं काय, नवरा काहीतरी घेऊन आलाय, कौतुक करायचं दिलं सोडून, हे असं कोरडं कोरडं काय, द्या सरप्राईज. तो कुठे असतं का नंदिनी? नंदिनी सांगते, ते जुईचे फुलं तुम्ही आणले ना, ते द्या पटकन मला. तर जीवा सांगतो, तुला कसं माहिती मी जुईचे फुलं आणलेले? अहो, त्या जुईच्या फुलांचा सुगंध किती दरवळतोय सगळीकडे, कळणारच ना. जीवा नंदिनीच्या हातामध्ये फुलं देतो. त्यावेळेला ती वास घेऊन बघते तर तिला माशांचा वास येतो. ती जीवाला विचारते, तुम्ही मासे आणले होते का? जीवा सांगतो, हो, आईने मला सुरमई आणायला पाठवली, ती अशी मोठी 2000ला भेटली, आणून दिली मी आईकडे. नंदिनी विचारते, त्या मुलीचं नाव जुई होतं का? तेव्हा जीवा सांगतो, कसल्या चौकशा करते, मी आणलं काय त्याचं कौतुक करायचं तिला सोडून. त्याच वेळेला नंदिनीचं लक्ष समोरच्या बोर्डकडे जाते. उठूनच तिकडे जाते. तेव्हा जीवा विचारतो, काय झालं नंदिनी? तेव्हा नंदिनी सांगते, आपल्याला टाईमपास करून चालणार नाही, छोट्या लेकराच्या जीवाचा प्रश्न आहे, आपल्या हातात फक्त आजचा दिवस आहे, आज आपण तिथे जाऊन बघितलं पाहिजे. दोघंही जाण्यासाठी निघतात. त्याच वेळेला तिथे मानिनी काकू येतात पेपर घेऊन. तुम्ही दोघांनी आज कुठेच बाहेर जायचं नाही. पेपरमध्ये वाचलंय का, तुमच्यासारखीच एक जोडी होती, नवीनच लग्न झालेलं, दोघंही गायब झाले. नंदिनी, तुझी तूळ रास आहे ना, मी तुझं भविष्य वाचलंय, तूळ राशीच्या माणसांच्या जीवाला धोका आहे आज. जीवा सांगतो, अगं आई, कुठल्या गोष्टी पुढे नेऊन सोडते तू, असं काही नसतं. पार्थ दादाची पण रास तूळ आहे, त्याला पण तू घरात बसवणार आहे का? तेव्हा मानिनी काकू सांगतात, हो, त्याला पण मी सांगितलं आहे कुठेच जायचं नाही आहे. नंदिनी मानिनी काकूंना समजून सांगते, आम्ही जर आज घराबाहेर पडलो नाही ना, तर त्या एका छोट्या लेकराला वाचू शकणार नाही. आम्ही आमच्या जीवाची काळजी करत बसलो तर त्या लेकराच्या जीवाची काळजी कोण करणार? मानिनी काकू सांगतात, ते कामं करायला पोलीस आहेत ना, तुम्ही कशाला जाताय? मला आहे ना आईची काळजी कळतच नाही, तू जेव्हा आई होशील ना तेव्हा कळेल तुला. तेव्हा जीवा सांगतो, हो, बाबा पण मला सांगायचे, तुला बाबाची काळजी कळणार नाही, जेव्हा तू बाबा होशील ना तेव्हा कळेल. ते मी आता तुला बोलते हां नंदिनी. तिने सांगते, काय हो, कशाला चेष्टा करता आईंची? आई प्लीज आजचे दिवस आम्हाला जाऊ द्या ना, अडू नका प्लीज. त्यानंतर मानिनी काकू पण तयार होतात. तर ते दोघंही तिथून निघून जातात. तर पार्थ काव्याला रेकॉर्डिंग ऐकवतो. काव्य चिडूनच म्हणते, आता रम्या या थराला गेली आहे? तेव्हा पार्थ सांगतो, हो, मी पण हे सगळं ऐकून खूप डिसपॉईंट झालो आहे. तसं पाहिलं तर रम्या खूप चांगली मुलगी होती, जे मैत्रीण म्हणून काळजी घ्यायची माझी, पण मग ती या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. तेव्हा काव्या सांगते, मैत्रीण कशी असते, समोरच्याच्या आनंदामध्ये ती स्वतःचा आनंद मानते, दुसऱ्याला त्रास होईल असं नाही वागत. त्याच वेळेला विजयचा फोन येतो पार्थला. तर तो पार्थची खूप मज्जा घेत असतो. तेव्हा काव्या त्याला सांगते, हो, 1 मिनिट विजय, मी काय सांगत होते तुम्हाला, मी एक ऑडिओ पाठवला आहे, तो तुम्ही आधी ऐका आणि फोन चालूच ठेवा, कारण तुमची रिॲक्शन ऐकायला आवडेल आम्हाला. विजय विचारतो, असं काय त्याच्यामध्ये? काव्य सांगते, तुमच्या होणाऱ्या बायकोने माझ्या नवऱ्याला काल एकांतात बोलवलं होतं आणि ती काय बोलली आहे ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड आहे, नक्की ऐका हां. हॅलो. त्यानंतर पार्थही म्हणतो, हॅलो. रागानेच विजय फोन ठेवून देतो. तर वसू आत्या रम्याला ओरडतच असतात, रात्री पार्थला का बोलवलं होतं आणि सगळं सांगितलं तू त्याला. त्यांनी जर आरडाओरडा केला असता, सगळे जमले असते आणि किती तमाशा झाला असता. त्याच वेळेला विजयचा फोन येतो रम्याला. तर ती उचलायला तयार नसते, पण वसू आत्या तिला फोन रिसिव्ह करायला लावतात. तर रम्या फोन रिसिव्ह करते. हॅलो, बोल विजय. विजय तिकडून चिडूनच बोलतो, हॅलो रम्या शितोळे, खोलीमध्ये कचऱ्याचा डब्बा आहे का? मी जी अंगठी दिली आहे ना, ती काढ आणि फेकून दे त्याच्यात. त्याचं हे बोलणं ऐकून वसू आत्या आणि रम्या दोघीही चकित होतात. तर रम्या त्याच्याशी तरी पण छान आवाजात बोलते, अरे विजय, काय झालं आहे तुला? विजय सांगतो, तुला लाज नाही वाटत हे विचारायला? माझ्याशी लग्न करायचं नसेल तसं सांग,
काही टिश्यू पेपर नाही आहे, यूज केला आणि फेकून दिला. बरं झालं मला वेळीच कळालं. मला तुझ्यासारख्या चीटर मुलीशी लग्न नाही करायचंय. रम्या सांगते, तोंड सांभाळून बोल विजय. चीटर कोणाला म्हणतोय? तेव्हा विजय सांगतो, तुला. माझ्याबरोबर साखरपुडा झालेला असताना त्या पार्थला सांगते तुझ्याशी लग्न करायचंय. रम्या विचारते, हे कोणी सांगितलं तुला? तर विजय सांगतो, तर काव्याने रेकॉर्डिंग पाठवलं तर मला तुझ्यासारख्या चीटर मुलीशी लग्न नाही करायचे. मी हे लग्न मोडतो. म्हणून फोन ठेवून देतो. स्वात्या रम्यालाच ओरडतात, केला चांगला मुलगा हातचा केला. रम्या सांगते, एक डाव ती काव्या खेळली ना, आता दुसरा डाव मी खेळेल. तू बघत राहा आई काय होतं ते. नंदिनी आणि जीवा ममताई पाळणाघराजवळ आलेले असतात. त्यांचं दोघांचं आधी मास्टरबद्दल बोलणं चालूच होतं. तेव्हा जीवा सांगतो, मला थोडी भीती वाटते, जे तुझं भविष्य आज वाचले ना त्याबद्दल. तेव्हा नंदिनी सांगते, अहो तुम्ही सोबत असताना मला काय होणार आहे. ते ऐकल्यानंतर जीवा पण खुश होतो आणि तिच्या गालाला हात लावतो. तेव्हा नंदिनीला वास येतो. तुम्ही हात धुतलेच नाही का माशीचे? तो सांगतो, थांब मी हात धुवून आलो आणि तुला पाणी प्यायचं आहे का? पाणी पण घेऊन येतो. पण इथेच थांब हं, कुठे जाऊ नको. तो पाणी घ्यायला समोर जातो. ऑनलाईन पेमेंट करणार, पण त्या समोरच्या व्यक्तीकडे ती सुविधा नसते. तेव्हा कॅश घेण्यासाठी तो रिटर्न येतो. एक माणूस फोनवर बोलत असतो आणि त्याच्या हातामध्ये नंदिनीचा फोटो असतो. हो, ही तीच मुलगी, ऑरेंज ड्रेस घातलेला. आज खेळ संपून टाक तिचा. बोलणं जीवाने ऐकलेलं असतं आणि समोरून दोन माणसं बाईकवर येताना दिसतात. तर जीवा या बाजूने धावत जातो. बाईकवरचा माणूस नंदिनीवर चाकूने वार करणार त्याच वेळेला नंदिनीला जीवा मागच्या बाजूने खेचतो. ते थोडक्यात नंदिनीचा जीव वाचलेला असतो. ते दोघंही बाईकवरून तिथून निघून जातात. नंदिनी आणि जीवा दोघंही खूप घाबरलेले असतात. तेव्हा जीवा सांगतो, बस आता यापुढे काहीच शोध घ्यायचा नाही आपल्याला आणि या गोष्टीचा विचार पण नाही करायचा. तेव्हा नंदिनी त्याला समजून सांगते, अहो पण मग तसं काही झालं नाही ना, पण त्या लहान मुलांचा पण विचार आपण केला पाहिजे. आपल्या बाळाला नंतर सांगता आलं पाहिजे त्याचे आई बाबा किती शूर होते ते. जीवा सांगतो, आता बाळाचं नाव घेतलंय तेव्हा मी पुढे काय बोलणार. त्याच वेळेला गजरे विकायला जुई येते, तीच जी नंदिनीला आधी भेटली होती. नंदिनी तिचा आवाज ऐकूनच तिच्याजवळ येते. मला ओळखलंस? तेव्हा ती जुई म्हणते, हो ताई ओळखलं ना मी तुला. ते मिठी मारतात. तर जीवा म्हणतो, ओळखता का एकमेकीला? तेव्हा ती नंदिनीला विचारते, हे काका कोण आहे? तर जीवा खूपच चिडतो, तू मला काका म्हटलीस? नंदिनीच्या कानात जुई सांगते, ताई हेच का ते 5 गजरे घेणारे? जीवा विचारतो, काय खुसूरपुसूर चालली तुमची? नंदिनी आणि जुई एकाच वेळेला बोलतात, या बायकांच्या गोष्टी आहे, दे त्यांना 5 गजरे दे. जीवा सांगतो, काही नको गजरे, मी आज सकाळीच जुईचे फुलं दिले माझ्या बायकोला. तर जुई म्हणते, अच्छा माझे फुलं दिले का? तर त्या टोकरीतनं फुलं उचलतो, अगं हे जुईचे फुलं दिले. तर ती सांगते, असं बोला ना मग. तर नंदिनी म्हणते, अरे काय चाललं तुमचं दोघांचं, अगदी लहान मुलांसारखे भांडताय. जुई तू ते गजरे त्यांना. तर देशमुखांच्या घरी सगळे बसलेले असतात. त्याच वेळेला तिथे विजय येतो. तर वसू आत्या त्याला सांगतात, हे बघा विजयराव, काही बोलायचं असेल तर आपण रूममध्ये जाऊन बोलूया. विजय सांगतो, रूममध्ये कशाला, काय बोलायचं इथे समोरच बोलू ना. आणि काकू पण विचारतात, काय प्रकार आहे हा, काय झालं नेमकं? तुम्ही थोडे शांत होता का? आता काय केलंय रम्याने? तेव्हा विजय सांगतो, तुम्ही रम्यावर कशाला आरोप करताय? तुमच्या मुलाला आणि सुनेला विचारा ना, किती घाणेरडे प्रकार करताय ते. तर पार्थ रागाने, तोंड सांभाळून बोल विजय. काव्या सांगते, घाणेरडे प्रकार तुमच्या होणाऱ्या बायकोने केले, तिला जाब विचारा ना. तर मानिनी काकू विचारतात, अरे काय झालंय, कोणी नेमकं सांगाल का मला? तर पार्थ सांगतो, आई मी सांगतो तुला. काल रात्री रम्याने मला बाहेर बोलून घेतलं आणि तीच कॅसेट तिची चालू केली, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. काव्या पण सांगते, आई आमचं आधीच ठरलं होतं. रम्या जर आपल्या बाळाबद्दल इतका घाण विचार करू शकते तर ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि आपल्या हातात पुरावा पाहिजे म्हणून तिच्याबद्दल व्हिडिओ नाही तर ऑडिओ नक्की काढायचा. तर विजय सांगतो, हा ऑडिओ नाही तर तुमचं षडयंत्र आहे आणि ते समजण्या इतकं मूर्ख नाही मी. तर मिथून काका पण सांगतात, अहो विजयराव थोडे शांत व्हा, ती ऑडिओ तुम्ही कानाने ऐकली ना, रम्याला तीच माती खायची होती, आता मी काय करणार? तर विजय सांगतो, माझी रम्या असं करू शकत नाही. AI च्या मदतीने हे पार्थने केलंय सगळं. रम्या तर अगदी सासूपणाचं आव्हान ती चेहऱ्यावर, जसं तिने काही बोललेलीच नाहीये. तर सगळेच आश्चर्याने बघतात. हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की विजय पार्थला सांगत असतो, एवढे चांगल्या घरातले मुलं तुम्ही, एवढे चांगले आई वडील आणि इतक्या चीप लेवलला जाऊन विचार करतात. तर पार्थ चिडूनच धावत येतो विजयच्या अंगावर. आई वडिलांपर्यंत जायचं नाही. हा दोघांमध्ये झटापट होते आणि बाकी सगळे सोडण्याचा प्रयत्न करतात.
तर जुई जीवाला सांगत असते, उद्या तुम्ही मला तुमची मुलगी समजा. जसं तुमच्या मुलीला सोडलं असतं ना, तसं तुम्ही मला सोडा आणि आपण तिघं मिळून त्या बाईला पकडूया. तिघंही हातात हात धरतात आणि प्लॅन पक्का करतात उद्याचा भाग बघायला पण खूप छान असणार आहे प्रेक्षकांनो. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.